ओम शांती. आज 9/4/2026 चे सद्गुरुवारचे महावाक्य. आज बाबा सांगतात, गोड मुलांनो, तुम्ही सत्य बाबाद्वारे सत्य गोष्टी ऐकलात आणि प्रकाशामध्ये आलात. तुमचं कर्तव्य आहे अंधकारात असणाऱ्या आत्म्यांना पुन्हा प्रकाशामध्ये आणणं. प्रश्न आहे, जेव्हा तुम्ही मुले कुणाला ज्ञान सांगता तेव्हा कोणत्या गोष्टीवर विशेष लक्ष द्यायला हवं? उत्तर, तुमच्या मुखातून वारंवार बाबा बाबा असा शब्द निघाला पाहिजे, कारण त्यामुळे मीपणा समाप्त होईल व आपोआपच वारसा हक्क आठवण येईल. त्यासोबतच बाबा बाबा शब्द मुखातून निघाल्यामुळे सर्वव्यापीचं ज्ञान आपोआपच समाप्त होईल. जर कोणी तुम्हाला म्हटलं की ईश्वर सर्वव्यापी आहे, तर त्यांना सांगा की पिता सर्वांच्या मध्ये कसा असेल? आजचं गीत आहे, आज अंधारात आहे मनुष्य. ओम शांती. आजचा मनुष्य अज्ञानाच्या अंधारात आहे आणि परमात्मा ज्ञान सूर्य आहे. ज्ञानाचा प्रकाश देतात आणि पुन्हा जो सतयुग दुनिया स्थापन करत आहेत, अशा दुनियेमध्ये परमात्मा आपल्याला घेऊन जातात. बाबांनी सांगितलं की बाबा शब्द मुखातून निघाला की प्रेम, जवळीकता आपोआपच दिसायला लागते. वारसा हक्क आपोआपच आठवतो. ईश्वर, प्रभू या शब्दांमधून ते प्रेम, वारसा हक्क दिसत नाही. ती मधुरता, ती समीपता जाणवत नाही. म्हणून जेव्हा कोणाला आपण ज्ञान सांगतो, त्यावेळेला वारंवार बाबा बाबा शब्द मुखातून निघायला पाहिजे. बाबा म्हणतात की आज जर एखाद्या ठिकाणी कोणाचा देहांत झाला, तर मृतदेह ज्या स्थानावर ठेवलेला असतो, तिथे दिवा तेवत ठेवला जातो आणि तो दिवा विझू नये म्हणून एका व्यक्तीला ते कार्य सोपवलं जातं. 12 दिवस तो दिवा सतत तेवत ठेवला जातो, कारण समजतात की आत्म्याची ज्योत विझू नये. परंतु आज बाबा सांगतात, वास्तविकता अशी आहे की आत्म्याची ज्योत आज टिमटिम करत आहे, विझत आहे. म्हणून परमात्मा पुन्हा ज्ञान सांगून आपल्या सर्वांची ज्योत जागृत करत आहे. पुढे बाबांनी सांगितलं, हद आणि बेहद, रात्र आणि दिवस. जसं 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र हे आहे स्थूल किंवा हद मधली गोष्ट. परंतु बेहदचा जर विचार केला तर सतयुग आणि त्रेतायुग आहे ह्या सृष्टीचा दिवस आणि द्वापरयुग आणि कलियुग आहे ह्या सृष्टीची रात्र. आता पुन्हा बेहदचा दिवस अर्थात सतयुग येणार आहे. म्हणून परमात्मा सांगतात की भक्तीमध्ये तुम्ही खूप धक्के खाल्ले, चारों तरफ लगाए फेरे, फिर भी हरदम दूर रहे. सर्व ठिकाणी आपण गेलो, तीर्थयात्रा केल्या, परंतु तरीही ईश्वरापासून दूर राहिलो. कारण भक्ती जे आपण करत आलेलो आहेत, त्यामध्ये आपण ईश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला, पण ज्ञानाची कमी होती. बाबांनी आज खूप विस्तृत विश्लेषण याचं केलेलं आहे. दसऱ्याबद्दल गोष्ट आहे, दिवाळीबद्दल गोष्ट आहे. बाबा म्हणतात, व्यास मुनींनी सुद्धा गीतेमध्ये खूप कहाणी लिहिल्या, परंतु खरी खरी गीता परमात्मा शिव येऊन आता सध्या कलियुगाच्या शेवटी सांगत आहे. म्हणून भक्तीमध्ये गंगेला पतित पावनी म्हणून जाऊन स्नान करतात
आज बाबा म्हणतात, पतितांना पावन बनवणारे एक परमात्माच आहेत आणि ते संगम युगावर येतात आणि ज्ञानाच्या द्वारे आत्म्याला पावन बनवतात. सर्व आत्मरूपी सजनींना परमात्मा साजन शुद्ध पवित्र बनवून वापस घेऊन जातात. म्हणून बाबा सांगतात की सद्गती दाता परमात्मा आहे हे सर्वांना सांगा. पतितांना पावन बनवणारे एकच शिव आहेत, परमात्मा आहेत, परमपिता आहेत हे स्पष्ट करून सांगा. बाबा म्हणतात या रावणपुरीमध्ये सर्वजण बेसमजदार झालेले आहेत, समज राहिलेली नाही. कारण मी जज आहे, मी फलाना आहे, माझी ही प्रॉपर्टी आहे, मी आणि माझं यामध्ये सर्वच जण फसलेले आहेत आणि म्हणून बाबा म्हणतात बेसमजदार झालेले आहेत. यांना समजदार बाबा करतात ज्ञान आणि योगाच्या द्वारे. पुढे बाबा सांगतात रावण तुमचा खूप जुना शत्रू आहे आणि शांती आत्म्याचा स्वधर्म आहे. शांती आत्म्याचा गळ्यातला हार आहे. त्यामुळे शांती शोधण्यासाठी बाहेर भटकण्याची आवश्यकता नाही. या रावणरूपी शत्रूवर विजय प्राप्त करायचा आहे. जर या 5 विकारांवर विजय प्राप्त केला तर आपण सतयुगामध्ये जाण्याच्या योग्य बनू. आत्म्याचा स्वधर्म शांती आहे, पण रावणाच्या या विकारांमुळे आपण दुःखी आणि अशांत आहोत. पुढे बाबा सांगतात भक्तीमध्ये ईश्वराला नाव रूपापासून वेगळं, ईश्वराला नाव नाही रूप नाही असं म्हटलं, परंतु परमात्मा सांगतात की आकाश ही पोकळी आहे, पण ह्या पोकळीला सुद्धा आकाश हे शब्द नाव आहे. तर परमात्मा जो या सृष्टीचा स्थापन करता, या सृष्टीचा परिवर्तन करता आहे, ते नाव आणि रूपापासून वेगळे कसे असतील हे स्पष्ट करून सांगा. बाबा म्हणतात भक्तीमध्ये जप, तप, यज्ञ, व्रत, वैकल्य, कर्मकांड सर्व केली आणि असं समजलं की हे सर्वच रस्ते ईश्वरापर्यंत जातात किंवा ईश्वराला प्राप्त करण्याचे हे सर्व रस्ते आहेत. बाबा म्हणतात की मी स्वतः आता आलो आहे आणि दूर झालेल्या, खूप दिवसापासून बिछडलेल्या मुलांना मी भेटण्यास आलेलो आहे आणि म्हणून आता भटकण्याची आवश्यकता नाही. बाबा सांगतात पापाचे ओझे योग अग्नीने भस्म करायचे आहे. ओझ संपेल, उतरवलं जाईल, परंतु त्यासाठी शिवबाबांची आठवण करण्याची आवश्यकता आहे. सतयुगात असं कुणीही म्हणणार नाही की फलाण्याचा मृत्यू झाला, फलाण्याचा देहांत झाला किंवा फलाना मरण पावला. हे शब्द तिथे नसतील, कारण तिथे दुःख आणि मृत्यू हे दोन्हीही शब्द नाहीत. म्हणून बाबा सांगतात सतयुगात अथाह सुख आहे, अथाह धन आहे. भक्तीमध्ये सुद्धा अथाह धन होतं, परंतु शेवटी शेवटी कलियुगामध्ये आत्मा कंगाल आणि दुःखी झाली. बाबा म्हटले तुम्हाला माहित आहे का की उंच ते उंच शिवबाबा आपल्याला श्रेष्ठ ते श्रेष्ठ दुनियेमध्ये घेऊन जाण्यासाठी आलेले आहेत. हे सर्वांना सांगा की गती सद्गती दाता परमात्मा एकच आहे आणि तेच स्वतः आता संगम युगावर येऊन सतयुगाचं राज्यभाग्य, वारसा हक्क देण्यासाठी आलेले आहेत. पुढे बाबा सांगतात ज्ञान, भक्ती आणि वैराग्य. सतयुग त्रेता आहे ज्ञानाचा प्रारब्ध, द्वापरयुग आणि कलियुग आहे भक्ती आणि संगम युगावर ज्ञानाच्या आधारे देह आणि देहाच्या दुनियेचं
वैराग्य आपल्याला आलं पाहिजे. 5 विकारांचं वैराग्य आणि देहाच्या दुनियेपासून वैराग्य. तेव्हा आपण नवीन दुनियेच्या योग्य बनू. बाबा म्हणतात, तुम्हाला माझ्याजवळच यायचं आहे, तर तुम्ही मला आठवण करा. आठवणीशिवाय दुसरा सोपा उपाय नाही. अच्छा, गोड गोड मुलांप्रती मातपिता बापदादांची सुमधुर आठवण, सुप्रभात आणि नमस्ते. आत्मिक पित्याची आत्मिक मुलांना नमस्ते. आपणही म्हणायचे, आत्मिक मुलांची आत्मिक पित्यास नमस्ते नमस्ते. धारणेसाठी आजचा पहिला पॉइंट, डोक्यावर, माथ्यावर, बुद्धीवर, आत्म्यावर जे पापांचे ओझे आहे ते योग अग्नीने भस्म करायचे आहे. बुद्धीने देहसहित सर्व संबंध विसरून बाबाला आठवण करायचं आहे. दुसरा पॉइंट, ओरडण्यापेक्षा, बोलावण्यापेक्षा आपल्या शांत स्वधर्मामध्ये स्थित राहायचं आहे. शांती आत्म्याच्या गळ्यातला हार आहे. म्हणून देह अभिमान मध्ये न राहता मी आणि माझं हा शब्द सोडून द्यायचा आहे. कधीही म्हणायचा नाही. मी आणि माझा हे शब्द संपवायचा आहे. स्वतःला आत्मा निश्चय करायचा आहे. आजचं वरदान, आपली सतोगुणी दृष्टीद्वारा अन्य आत्म्यांची दृष्टी व वृत्ती याचे परिवर्तन करणारे साक्षात्कार मूर्त आत्मा भव. म्हटलं जातं, म्हण आहे, जशी दृष्टी तशी सृष्टी. मग दृष्टी जर सतोप्रधान असेल तर रजोगुणी तमोगुणी आत्मे आपल्या समोर टिकू शकणार नाहीत. त्यांच्यामध्ये बदल होईल. आपल्या दृष्टीला सतोप्रधान बनवायचं आहे. मग सृष्टी आपोआपच सतोप्रधान होईल. तुमच्या दृष्टीने 3 लोकांच्या पूर्ण जीवन कहाणी माहीत होईल. हेच आहे नजरेने निहाल करणे. अंतिम समयाला ज्ञान सांगण्याचा वेळ नसेल, मुखाने ज्ञान सांगता येणार नाही, त्यावेळेला ही सतोगुणी दृष्टी आणि वृत्ती याद्वारेच साक्षात्कार होतील. त्यामुळे आपल्याला दृष्टीद्वारे सृष्टी बदलायची आहे. आजचा सुविचार, पवित्रतेचं प्रॅक्टिकल स्वरूप सत्यता आहे आणि सत्यता अर्थात दिव्यता. अव्यक्त इशारा आहे, महान बनण्यासाठी मधुरता व नम्रतेचा गुण धारण करा. मधुरता व नम्रतेचा गुण धारण करणे अर्थात झुकणे. झुकणे अर्थात दुसऱ्यास आपल्या नम्रतेच्या द्वारे झुकवणे. सेवाधारी त्यांनाच म्हणता येईल जे नम्रचित्त होऊन झुकायला शिकतात आणि जे नम्रता आणि मधुरतेला धारण करतात ते नेहमीच महान असतात. तर या सर्व गोष्टींचं विस्तृत विश्लेषण आज बाबांनी महावाक्यांमध्ये केलं आहे. तर आज दिवसभरात आपल्याला या सर्व गोष्टींना आचरणात आणायचं आहे. बाबांनी आज स्पष्ट सांगितलं की तुम्ही आपल्या पापकर्मांना बाबांच्या आठवणीने चुकतो करा. या ज्ञान मार्गामध्ये गती सद्गती दाता परमात्म्याशी योग लावून ओरडण्यापेक्षा, बोलावण्यापेक्षा आपल्याला आत्मस्वरूपामध्ये स्थित राहायचं आहे आणि अनेकांना अज्ञानाच्या अंधारातून बाहेर अर्थात प्रकाशामध्ये आणायचं आहे. बाबा म्हटले, तुमचा वारसा हक्क कधीही विसरू नका आणि कुणाला ज्ञान सांगताना वारंवार मुखातून बाबा 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 असा शब्द निघावा, ज्यामुळे मीपणा समाप्त होईल, वारसा हक्क आठवण येईल आणि सर्वव्यापीचं ज्ञान
आपोआपच समाप्त होईल. आज दिवसभर याचं आचरण आपण नक्कीच करूया. ओम शांती.